अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाब्रिड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीमध्ये मीनिंग काय होतं ते बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन त्याच्यामध्ये त्याचं आपण मीनिंग बघूया काय होतं. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आणि त्याचे सुद्धा आपण मीनिंग बघूया मराठीमध्ये आणि इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे रॅटल. RATTLE, रॅटल. रॅटलचं मीनिंग होतं टू मेक अ सिरीज ऑफ शॉर्ट शार्प नॉइज. म्हणजेच काय करणे, आवाज करणे किंवा आवाज होणे. कसा, खडखडाचा आवाज होणे, खडखड खडखड असा आवाज होणे. कधी कधी हवेमुळे आपली विंडो जी आहे, खिडकी जी आहे ती वाजत असते खडखड खडखड, तर तो काय आहे, आवाज होत आहे. त्याला काय म्हटलं जातं, रॅटल असं म्हटलं जातं. जो जो नॉइज असतो, जो खडखडचा आवाज, त्याला म्हटलं जातं रॅटल. सो मराठीमध्ये रॅटल म्हणजे काय होतं, खडखडाट किंवा खडखड असा आवाज करणे किंवा होणे. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत आता रॅटलचे, ते आहेत कन्व्हल्स, ॲजिटेट, शॅटर आणि व्हायब्रेट. आणि अँटोनिम्स आहेत अपीज, प्लेकेट, सूट, काम. ओके, सो वगैरे एकदा बघूया आपण काय होतं रॅटल म्हणजे. सो रॅटलचं मिनिंग आहे टू मेक अ सिरीज ऑफ शॉर्ट शार्प नॉइसेस. म्हणजेच काय होतं, तर खडखडाट किंवा खडखड असा आवाज करणे किंवा होणे, त्याला म्हटलं जातं रॅटल. सिनोनिम्स आहेत कन्व्हल्स, ॲजिटेट, शॅटर आणि व्हायब्रेट. आणि अँटोनिम्स आहेत अपीज, प्लेकेट आणि सूट, काम. यूज दिलेला आहे सेंटेन्सेस मध्ये. परत एकदा तुम्ही वाचून घ्या सेंटेन्स काय आहे आणि त्याच्यामध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे आणि मराठीमध्ये सुद्धा त्याचं एकदा तुम्ही कन्वर्ट करून बघा की मराठीमध्ये या सेंटेन्सचं मीनिंग काय होऊ शकतं म्हणून. ओके, नेक्स्ट आहे इन्सुलर. नेक्स्ट वर्ड आहे इन्सुलर. इन्सुलरचं मीनिंग आहे ignorant of or uninterested in cultures, ideas or peoples outside one's own experience. म्हणजे काय होतं, जो काय आहे अलिप्त आहे, सगळ्यांपासून काय आहे तो, त्याला काहीच इंटरेस्ट नाही आहे, सगळ्यांपासून तो अलिप्त आहे, किंवा स्वतःवर आत्मकेंद्रित करत आहे सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा संकोच करतो, जो संकोचित वृत्तीचा असतो, जो सगळ्यांमध्ये असून पण चुपचाप बसलेला असतो, कोणाकडे लक्ष देत नाही, इंटरेस्ट नाही दाखवत कोणामध्ये, त्याला काय म्हटलं जातं, इन्सुलर असं म्हटलं जातं. त्या व्यक्तीला म्हटलं जातं इन्सुलर. म्हणजेच काय, जो काय करतो, इग्नोरंट आहे, इग्नोर करतो, ऑफ और अनइंटरेस्टेड आहे कशामध्ये, कल्चर्स मध्ये, आयडियाज मध्ये किंवा पीपल्स, जे काय आहे त्याच्या स्वतःचे जे आहे आउटसाइड वन्स ओन एक्सपिरियन्स, त्याचे जे स्वतःच्या एक्सपिरियन्स मधले जे पीपल्स आहेत त्यांच्यापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो, अलिप्त राहतो, त्याला म्हटलं जातं इन्सुलर. सो इन्सुलर म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर अलिप्त किंवा अलिप्त आणि संकुचित वृत्तीचा, जो संकोच करतो किंवा आत्मकेंद्री. तर इन्सुलर म्हणजे होतं मराठीमध्ये अलिप्त आणि संकुचित वृत्तीचा किंवा आत्मकेंद्री. म्हणजेच काय, इग्नोरंट ऑफ ऑर अनइंटरेस्टेड इन कल्चर्स, आयडियाज और पीपल्स आउटसाइड वन्स ओन एक्सपिरियन्स. सिनोनिम्स आहेत इग्नोरंट, नॅरो माइंडेड, प्रोव्हिन्शियल, पॅरोचियल, पेटी आणि ब्लिंकर्ड. आणि अँटोनिम्स आहेत ब्रॉड माइंडेड, टॉलरंट, कॉस्मोपॉलिटियन, लिबरल आणि ओपन माइंडेड. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत इन्सुलरचे. तर सिनोनिम्स आहेत इग्नोरंट, नॅरो माइंडेड, प्रोव्हिन्शियल, पॅरोचियल, पेटी आणि ब्लिंकर्ड. आणि अँटोनिम्स आहेत ब्रॉड माइंडेड, टॉलरंट, कॉस्मोपॉलिटियन, लिबरल आणि ओपन माइंडेड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे पर्टेन, PERTAIN, पर्टेन. तर पर्टेन म्हणजे काय होतं, बी ॲप्रोप्रिएट, रिलेटेड और ॲप्लिकेबल टू. म्हणजेच काय आहे, त्याच्याशी संबंधित आहे किंवा संबंधित असणे, त्याला काय म्हटलं जातं, पर्टेन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये काय होते मग, पर्टेन म्हणजे संबंधित असणे, संबंधित असणे किंवा च्याशी संबंध
असणे. तर पर्टेन म्हणजे होतं बी ॲप्रोप्रिएट किंवा रिलेटेड आहे ऑर अप्लिकेबल टू, म्हणजेच काय आहे तर संबंधित आहे, संबंधित असणे किंवा त्याशी संबंध असणे. सिनोनिम्स आहेत अप्लाय, बिअर, रिफर, रिगार्ड आणि रिलेट. आणि अँटोनिम्स आहेत डिस्कनेक्ट, डिसजॉईन आणि डिवाइड. काय होतं मग पर्टेन म्हणजे, तर पर्टेन म्हणजे होतं बी ॲप्रोप्रिएट, रिलेटेड ऑर ॲप्लिकेबल टू, म्हणजेच काय आहे मराठीमध्ये संबंधित असणे किंवा त्याशी संबंध असणे. सिनोनिम्स आहेत अप्लाय, बिअर, रिफर, रिगार्ड आणि रिलेट. आणि अँटोनिम्स आहेत डिस्कनेक्ट, डिसजॉईन आणि डिवाइड. सेंटेन्स एकदा तुम्ही वाचून घ्या कसं यूज करण्यात आलेलं आहे यामध्ये पर्टेनला. ते नेक्स्ट वर्ड आहे पंक्च्युलियस, PUNCTILIOUS. पंक्च्युलियस मीनिंग आहे शोइंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल ऑर करेक्ट बिहेवियर. म्हणजेच काय आहे जो अतिशय सूक्ष्म आहे किंवा जो नियमांवर चालतो, जो शिस्तबद्ध आहे, त्याला म्हटलं जातं पंक्च्युलियस. ओके, सो मराठीमध्ये काय होतं पंक्च्युलियसचं मीनिंग, पहिले तर इंग्लिशमध्ये काय होतं शोइंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल ऑर करेक्ट बिहेवियर, म्हणजे जो नियमांचं किंवा शिस्तबद्ध आहे, जो नियमांचं एकदम काटेकोर पालन करतो, त्याला म्हटलं जातं पंक्च्युलियस. तर मराठीमध्ये याचं काय मीनिंग होतं अतिशय सूक्ष्म किंवा शिस्तबद्ध किंवा नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा. ओके, अतिशय सूक्ष्म, शिस्तबद्ध किंवा नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं पंक्च्युलियस. सिनोनिम्स आहेत फास्टिडियस, मेटिक्युलस, ॲसिडियस, स्टिल्टेड, ॲक्युरेट, पेडॅन्टिक आणि स्टडियस. आणि अँटोनिम्स आहेत लेड बॅक, परफंक्टरी, स्लिपशूड आणि नॉन चॅलेंट, अनकन्सर्न. तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे पंक्च्युलियसचे. परत एकदा बघूया सिनोनिम्स काय आहेत. तर सिनोनिम्स आहेत पंक्च्युलियसचे फास्टिडियस, मेटिक्युलस, ॲसिडियस, स्टिल्टेड, ॲक्युरेट, पेडॅन्टिक आणि स्टडियस. आणि अँटोनिम्स आहेत लेड बॅक, परफंक्टरी, स्लिपशोर्ड, नॉन चॅलेंट आणि अनकन्सर्न. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे पॉलीगॅमिस्ट. पॉलीगॅमिस्ट म्हणजे काय होतं तर अ मॅन हु हॅज मोर दॅन वन वाईफ्स ॲट अ टाइम. म्हणजेच एकाच वेळेस एक मनुष्य आहे, त्या मनुष्याला एकाच वेळेस एकापेक्षा जास्त वाईफ्स आहे, त्याला म्हटलं जातं पॉलीगॅमिस्ट. त्या व्यक्तीला म्हटलं जातं पॉलीगॅमिस्ट. असा मनुष्य ज्या व्यक्तीला काय आहे एकापेक्षा जास्त बायका आहेत, एकापेक्षा जास्त वाईफ आहेत, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये पॉलीगॅमिस्ट. म्हणजे काय होतं तर बहुपती. ओके, बहुपती त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये. नेक्स्ट आहे फ्लोरिस्ट. अ फ्लोरिस्ट, फ्लोरिस्ट म्हणजे काय आहे वन हु डील्स इन फ्लावर्स. म्हणजे जो काय आहे फ्लावर सोबत, फ्लावर संबंधित डील्स करतो, तर तो काय असतो फुलवाला असतो किंवा फुल विकणारा असतो, तर त्याला काय म्हटलं जातं फ्लोरिस्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये होतं तो फ्लोरिस्ट म्हणजे फुलवाला किंवा फुले विकणारा म्हणजे फ्लोरिस्ट. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे स्ट्रीम. सो स्ट्रीमची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी STREAM, स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय होतं तर प्रवाह, पाण्याचा जो प्रवाह असतो त्याला म्हटलं जातं स्ट्रीम. मराठीमध्ये स्ट्रीमला म्हटलं जातं प्रवाह किंवा ओढा, झरा आणि वाहने म्हणजे होतं स्ट्रीम. ओके, नेक्स्ट आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनचं करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी TRANSLATION. स्पेलिंग काय आहे करेक्ट ट्रान्सलेशनची TRANSLATION. ट्रान्सलेशन म्हणजे काय होतं तर भाषांतर करणे किंवा अनुवाद करणे. मराठीमध्ये काय होतं ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद म्हणजे होतं ट्रान्सलेशन. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट फ्रेज जो आहे तो आहे डॅम स्क्विप. डॅम स्क्विपचं मीनिंग आहे इफ समथिंग इज एक्सपेक्टेड टू हॅव अ ग्रेट इफेक्ट ऑर इम्पॅक्ट बट डझंट, इट इज अ डॅम स्क्विप. म्हणजेच काय आहे ज्याचं काय आहे आपल्याला अपेक्षा आहे की
त्याचं चांगलं इफेक्ट होणार, चांगला इम्पॅक्ट होणार, चांगलं ते प्रभावी असणार, पण त्याचा प्रभाव जो आहे तो काहीच होत नाही, त्याला म्हटलं जातं डॅम स्क्विड. म्हणजेच काय आहे, इफ समथिंग इज एक्सपेक्टेड, म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड आहे की अपेक्षा आहे जे होणार चांगल्या प्रकारे, पण त्याचा काहीच प्रभाव होत नाही, त्याला म्हटलं जातं डॅम स्क्विड. म्हणजेच काय आहे, आपल्याला तिथे काय होत आहे, निराशा होत आहे. तर मराठीमध्ये डॅम स्क्विडला काय म्हटलं जातं, निराशाजनक किंवा अपेक्षेपेक्षा कमी प्रभावी. निराशाजनक किंवा अपेक्षेपेक्षा कमी प्रभावी जे असते त्याला म्हटलं जातं डॅम स्क्विड. नेक्स्ट आहे डॉग इन द मँगर. ओके, डॉग इन द मँगर म्हणजे काय आहे, तर इफ समवन ऍक्ट्स लाईक अ डॉग इन द मँगर दे डोंट वॉन्ट अदर पीपल टू हॅव ऑर एन्जॉय थिंग्स दॅट आर युजलेस टू देम. म्हणजेच आता जसं मी आहे, माझ्यासाठी काही गोष्ट युजलेस आहे, तर मी ती गोष्ट दुसऱ्याला पण करू देणार नाही. तर त्याचा अर्थ काय होतो, डॉग इन द मँगर. इफ समवन ऍक्ट्स लाईक डॉग इन अ मँगर म्हणजे दे डोंट वॉन्ट टू they don't want other people to have or enjoy things that are useless to them. म्हणजेच एका व्यक्तीसाठी जी गोष्ट युजलेस आहे तीच गोष्ट दुसऱ्याला न करू देणे, त्याला म्हटलं जातं डॉग इन द मँगर. मराठीमध्ये याचा काय अर्थ होतो, ज्या गोष्टीची स्वतःला गरज नाही पण इतरांनाही त्याचा उपभोग घेऊ न देणे, म्हणजे काय होतं, डॉग इन द मँगर. ओके, परत एकदा तुम्ही सिनोनिम्स अँटोनिम्स मराठीमधले मीनिंग्स वाचून घ्या, स्वतःच्या मनाने वर्ड्स घेऊन सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला, म्हणजे तुम्हाला सेंटेन्सेस मध्ये वर्डला कसं फ्रेम करण्यात येतं ते सुद्धा कळेल. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.